वाजले 4:30. हाय, जय सद्गुरू. आज मी तुमच्या सोबत संध्याकाळची रुटीन शेअर करत आहे. तर मी आज हे बघा रिठा, आता हे रिठा पातेल्यात टाकते आणि त्यामध्ये हे पाणी टाकते आणि हे माझ्या तोरड्या आणि हे माझे जोडले, मी यांना साफ करते आहे, स्वच्छ करते आहे. तर रिठ्याच्या पाण्यामध्ये मी यांना उकळून घेते. रिठ्याच्या पाण्यामध्ये यांना उकळून घेते. मी याच्यासाठी जोडवे आणि तोरड्या साफ करत आहे. उद्या मला हळदीवर जायचं आहे. मी जिथे कामाला जाते ना, तिथे आमचे बॉस आहे ना, त्यांच्या मुलीची हळद आहे. उद्या हळद आहे. तर मला हळदीवर जायचं आहे, म्हणून मी हे तोरड्या आणि जोडवे साफ करते. या तोरड्यांना यांना मी आता चांगलं उकळू देते आणि मग ब्रशने साफ करून घेईल. तर पहा, या तोरड्या मी अशा पाण्यात उकळून काढल्या. आता त्यांना घासून घेते. आज आहे सुट्टीचा दिवस, रविवार, म्हणून मी हे काम आज करायला घेतले. चला आज सुट्टीच्या दिवसाचा रुटीन यांच्या सोबत शेअर करू आणि जे एक्स्ट्राचे काम आहे ते पण करू. रिठ्यांमध्ये सोन्याच्या वस्तू, चांदीच्या वस्तू उकळून घेतल्या, पाणी टाकून आणि घासून घेतलं तर एकदम स्वच्छ निघतात. मी नेहमी असंच करते. हे पहा, हे जोडवे यांना पण घासून घेते. किती स्वच्छ झाले. एकदम स्वच्छ झाले. असे एकदम स्वच्छ निघतात. तर मी आता घराला झाडू मारून घेते. दिवस डुबण्याच्या अगोदर घराला झाडू मारून घ्यायचा. तर मी आता घराला झाडू मारून घेते. तर मी आता दिवाबत्ती करून घेते. मी आता स्वयंपाकाला सुरुवात करत आहे. मी बनवत आहे मेथीचे पराठे. तर त्यामध्ये लागणारं साहित्य: हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण मी मिक्सरमधून काढून घेते. तर मी असं मिक्सरमधून बारीक करून घेतलं. तर मी मेथीचे पराठे बनवायला आता सुरुवात करत आहे. हे मी घेतले आहे कणिक. आता त्यामध्ये टाकते हळद, धने जिरे पावडर, आणि मीठ चवीपुरतं. जास्तच टाकते कारण त्यामध्ये हिरवी मिरची पण आहे. त्यानंतर टाकते मी हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण. हे चांगलं मिक्स करून घेते. टाकते हे मी मेथीची भाजी चिरून धुवून घेतली. आता चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि कोथिंबीर, तर मी हे
कणिक मळून घेते. तर मी विसरून गेली होती, यामध्ये थोडं मी हरभऱ्याच्या डाळीचं पण पीठ टाकते. तर मी विसरून गेली होती, आता मी त्यामध्ये टाकते थोडं हरभऱ्याचं पीठ. त्याच्याने म्हणजे असे कुरकुरीत लागतात. तर मी आता यामध्ये मिक्स करून घेते हे चणा डाळीचे पीठ. चांगलं एकजीव करावं लागेल आता. तर मी बनवायला घेतले आता मेथीचे पराठे. यांनी आणलं आहे दूध आणि ते गरम करत आहे दूध. मी अगोदर तव्यावर तेल टाकलं आणि मग पराठे टाकला. आता परत टाकते त्यावर तेल. हे पराठे चहा सोबत, टोमॅटो केचप सोबत आणि दह्यासोबत खूप छान लागतात. नाही काही खायचं असेल तर असेही चांगले लागतात. हे पराठे मी गुजरात मधून शिकली आहे. आम्ही पहिले गुजरात राहायचो, तिथून शिकले मी हे. एकदम असे खुसखुशीत होता. हा शेवटचा पराठा आहे, मी तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे. मी खाली पण तेल टाकलेलं आहे आणि हे तेल टाकताय वरतून पण. दोघंही बाजू चांगलं तेल टाकून यांना खरपूस भाजून घेतले मी. यांना जास्त तेल लागते, तेल टाकूनच भाजावे लागतात. आणि हे ना 2 दिवस खराब होत नाहीत, प्रवासासाठी एकदम बेस्ट आहे. हे बघा, तर माझे पूर्ण पराठे बनवून झाले आहेत. आता आम्ही जेवणाला बसू. तर तुम्ही पण जेवणाला या.